माऊली स्वामीचरणी प्रार्थना। तर आता बघताय मी आज वेगळ्या ठिकाणी आले, तर कळतच असेल तुम्हाला। आणि थोडा लुक चेंज झाला आहे माझा। तर 9 महिन्यापूर्वी जो व्हिडिओ टाकला होता की मला केराटिन ट्रीटमेंट करायची आहे आणि भरपूर मध्ये मध्ये मलाच वेळ नव्हता, काही ना काहीतरी होत होतं, मग ते डिले होत होतं। शेवटी फायनली मी आज केराटिन ट्रीटमेंट केले आणि ज्या पार्लरमध्ये सांगितलं होते जिनेट पार्लर, तिथेच मी जाऊन केले, कारण एक विश्वास होता की त्या चांगल्या करतात। तर मी तिथेच आले आणि बऱ्याच वेळेला आपल्याला म्हणजे मी आता थोड्या प्रश्नांची उत्तरं पण तुम्हाला देते की ट्रीटमेंट करण्यापूर्वी ना भरपूर मनामध्ये प्रश्न असतात की ट्रीटमेंट चांगली होईल का, किती दिवस ती टिकेल ट्रीटमेंट, मग भरपूर अवेलेबल आहेत वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स, मग त्यातली आपण कोणती सिलेक्ट करायची ट्रीटमेंट, असं भरपूर हे असतं। तर मी कलरिंग पण केली आणि कलरिंग केल्याच्या नंतर मग केराटिन ट्रीटमेंट केली। तर कलरिंग ग्लोबल कलरिंग केली आणि ट्रीटमेंट म्हणाल तर केराटिन केली। मग हीच ट्रीटमेंट का केली, तर याची बरेचसे प्रश्न असतील तर मी ज्या मॅडमने केले माझी ट्रीटमेंट त्यांनाच विचारते की म्हणजे ह्याचे फायदे काय आहेत किंवा तोटे काय आहेत, जे काय असेल ते तुम्हाला सांगतील की कोणते कलर्स वगैरे यूज केले, तर त्यांच्याकडेच आपण विचारूया त्यांना। नमस्ते, माझं नाव प्रीती पाटेकर, पार्लरचं नाव जेनेट ब्युटी केअर। आता या मॅम माझ्याकडे खूप दिवसापूर्वी अशा म्हणजे माझं फार जुनं क्लायंट आहे या, आणि लास्ट टाईम त्यांना केराटिन ट्रीटमेंट करायची होती, पण ऑलरेडी मेहंदी असल्यामुळे आम्ही ती ट्रीटमेंट थांबवली, कारण की मेहंदी कोटिंगवर केराटिन करणं हे खूप अवघड असतं। तर त्याच्यानंतर मी त्यांना 6 महिने थांबायला सांगितलं, ॲक्च्युली 3 महिने थांबायला सांगितलं, पण त्यांनाही वेळ नसल्या कारणाने एक 6 महिने त्यांचे असेच गेले। आणि पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांना मी कलरिंग पण सजेशन केलं की तुम्ही कलर करून घ्या, कारण की केसही सफेद होते, तर त्यांना मी ग्लोबल कलरचं सजेशन दिलं। एक 6 महिन्यानंतर त्यांची बरीचशी ग्रोथ झाली होती। ग्लोबल कलर म्हणजे हा पूर्ण केसांना ग्लोबल कलर केला जातो असं आहे। आणि याच्यामध्ये तुम्ही टचअपही करू शकता। टचअप म्हणजे रूटपासून जे वाढतात केस त्यालाही टचअप, पण यांचे म्हणजे बरेचसे जो खालचे तर त्यांचे कलरिंगचे केस होतेच, मेहंदी कोटिंगचे केस होते, आणि वरून जे वाढणारे होते ते बऱ्याच प्रमाणात सफेद केस होते। तर त्यांना ग्लोबल कलर केलं पूर्ण केसांना। आणि दुसरी गोष्ट त्यांना मी बाकी पण ट्रीटमेंट असं जसं स्ट्रेटनिंग, स्मूथनिंग, केराटिन, नॅनोप्लास्टिया आणि सिस्टीम ट्रीटमेंट पण मी त्यांना केराटिन सजेस्ट केली, कारण की ऑलरेडी त्यांचे जे केस आहे ते वीक आहेत, स्कॅल्प पण वीक आहे, एवढं थिकनेस नाही आहे। जर आपण स्ट्रेटनिंग स्मूथनिंग केलं असतं तर त्यांना बऱ्याच प्रमाणात एकदम फ्लॅट लुक आलं असतं असं। तर त्याच्यामुळे मी त्यांना स्कॅल्प पण वीक असल्यामुळे मी त्यांना केराटिन ट्रीटमेंटच सांगितली की त्यांची जी फ्रिझी हेअर आहे ते त्याने कंट्रोल झाले, पहिली गोष्ट। आणि जो एक त्यांच्या केसाने एक नॅचरल व्हॉल्यूम आला, नॅचरल व्हॉल्यूम म्हणजे असं केल्यानंतर एकदम पोपी स्ट्रेट दिसत नाही आहे, तर त्यांना नॅचरल जे त्यांची रिक्वायरमेंट हवी होती त्या पद्धतीने मी त्यांना करून दिलं। आणि केराटिन जरी खात आहे त्याचे काही पर्टिक्युलर शॅम्पूज असतात, काही कंडिशनर्स असतात, ते तुम्हाला वापरावे लागतात की जेणेकरून तुमचं केराटिन जे लवकर निघून जातं तर ते निघून जात नाही, ते लास्टिंगही तुमचं करतं। केराटिन स्पा पण असतो, या केराटिनला बॅलन्स करण्यासाठी केराटिन स्पा केला जातो। आणि अशा पद्धतीने ही ट्रीटमेंट आहे, तुम्हाला 4 to 5 months ही आरामात राहते। आणि तुम्ही वारंवार केराटिन ट्रीटमेंट किंवा नॅनोप्लास्टिया किंवा या ज्या काही सिस्टीम यासारख्या अशा काही गोष्टी आहेत तुम्ही वारंवार केलं तरी त्याचा काही हार्मफुल म्हणजे असं केसांसाठी काही इजा होत नाही आहे असं। आणि जास्तीत जास्त स्ट्रेटनिंग स्मूथिंग जर केलं ते तुम्ही फार तर फार 4-5 टाइम्स करू शकता, तिथून पुढे तुम्ही करू शकत नाही। पण केराटिन हा एक असं ट्रीटमेंट आहे की तुम्ही ते नेहमी केलं तरी त्याचा काहीही साईड इफेक्ट होत नाही, की जेणेकरून तुमचे म्हणजे हेअरफॉल होणं, केस डॅमेज होणं हा प्रकार ही प्रोटीन ट्रीटमेंट आहे असं। तर ही प्रोटीन ट्रीटमेंट आहे म्हणूनच मी ह्याच्याकडे वळले, कारण त्यांनी मला ऑलरेडी हे समजावलं होतं आणि ते मला पटलं होतं, म्हणूनच मी ही ट्रीटमेंट केली। आता ऑफर पण आहेत, मी हा प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे, हा माझा ओन एक्सपिरियन्सचा व्हिडिओ आहे। तर त्यामुळे जर तुम्हाला कोणाला करायच्या असतील ट्रीटमेंट वगैरे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पार्लरचं नाव आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन, तर तुम्ही त्यांच्याजवळ कॉन्टॅक्ट करू शकता। आता दिवाळी आणि दसऱ्यासाठी भरपूर त्यांच्याकडे ऑफर्स आहेत, तर तुम्ही पार्लरला तर त्यांच्याशी पर्सनली कॉन्टॅक्ट करून तुम्ही पार्लरला येऊ शकता। आणि छान असं पार्लर आहे, छान वाटतं, सगळीच छान आहे, कस्टमर केअर पण घेतली जाते। म्हणजे मी जवळजवळ आता 5 ते 3 दिवस झाले मला, एकदा कलरिंग करायला, नंतर मग ट्रीटमेंटसाठी, आणि आता 3rd टाईम आले मी वॉशसाठी। मग 5 आवर्स मी ते बसून होते, तर व्यवस्थित केअर वगैरे पण झाली, छान असं हे झालं।
हेअर ट्रीटमेंटची फर्स्ट स्टेप आहे ती कलरिंग. पण कलरिंग हे ऑप्शनल आहे, कोण करू शकतं किंवा नाही. माझ्या केसांचा फारच ग्रे कलर सध्या झाला होता. म्हटलं आता एवढं खर्च करणार आहोत तर मग हेअर कलर पण करून घेते आणि मग हेअर कलरिंग करून घेतलं आणि बराचसा वेळ कलरिंगला जातो, कारण हे बघितलं तर तुम्ही किती स्मॉल पार्ट्सला ते कलर करत असतात, त्यामुळे बराचसा वेळ जातो. आणि कलरिंग झाल्याच्या नंतर मग हेअर वॉश होतो. नॉर्मल असं जसं हेअर वॉश होतो तसं हेअर वॉश होतो. आणि मग मी सेकंड डेला गेले, कारण मला फर्स्ट डेला भरपूरच लेट झालं होतं. मग सेकंड डेला गेले तर केराटिन ट्रीटमेंट सुरू होण्याच्या अगोदर मग त्यांनी ते वॉश घेतला आणि हा हे जो वॉश आहे ना तो भरपूर फोम ऑन केसांना केला जातो. जवळपास 2-3 टाइम असाच वॉश केला जातो. आणि टोटल कॉस्ट मला ह्या ट्रीटमेंटची तर म्हणजे प्रत्येकावरती डिपेंड असते की किती केसांची लेंथ आहे, व्हॉल्यूम काय आहे केसांचा, तर त्याच्यावरती डिपेंड असते. त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळा खर्च येतो. पण अंदाजे नाही म्हटलं, कलरिंगचे वेगळे चार्जेस घेतले जातात आणि ट्रीटमेंटचे वेगळे चार्जेस घेतले जातात. तरी नाही म्हटलं तरी अबाव 5K तरी होतातच खर्च. आणि हे बघा आता केराटिन ट्रीटमेंट सुरू झाली तर हे जेवढे स्मॉल पार्ट दिसतात तेवढं ते लोशन लावलं जातं, केराटिन लोशन. आणि ते लावताना ना पूर्ण एक एक बंच, एकदम स्मॉल असा बंच केसांचा घेतला जातो आणि ते अप्लाय केलं जातं. आणि हा लावून तसंच 45 मिनिट्स तसंच ठेवून द्यायचं असतं. आणि ह्यासाठीच बराचसा वेळ जातो. आणि हे झाल्याच्या नंतर 45 मिनिट्स झाल्याच्या नंतर मग केसांना आयनिंग केलं जातं. आणि आयनिंग पण त्यांच्यावरती डिपेंड असतं की किती टेम्परेचरला आयन करतो. आपल्या केसांची सिच्युएशन काय त्याच्यावरती ते डिपेंड असतं आयनिंग कोणत्या टेम्परेचरला घ्यायचं ते. आणि कारण ते जेवढं लोशन लावलेलं असतं तेवढं त्या आयनिंग थ्रू ते केसांना मर्ज केलं जातं. आवाजामध्ये थोडा चेंजेस वाटत असेल, कारण 2-3 दिवस झाले व्हायरल थोडं चालू आहे, सर्दी ताप वगैरे. पण हा व्हिडिओ करून बरेच दिवस झाले, थोडंफार चेंजेस करायचे, एडिट करायचं होतं. म्हटलं आता थोडं बरं वाटतंय तर चला आता एडिटिंग करूया. त्यामुळे समजून घ्या थोडंफार काही चूक वगैरे झाली असं बोलताना तर. आणि हे बघा हे माझं झालं आता फायनल हे झालं. आणि नंतर मग मी आता घरी, भरपूरच उशीर झाला होता, सर्व पॅकेट आम्ही आता घरी जायला निघाले मी आता. तर एवढं छान असं लुक चेंज आणि एवढं मस्त वाटत होतं ना. पण उद्या मी बाहेर चालले त्यामुळे माझं हेअर वॉश होणार नाहीये. आणि ते मग तसंच, आणि ती केसांना क्लिप पण नाही लावायचं आहे, स्कार्फ पण नाही गुंडाळायचं आहे, पूर्ण केस अशीच्या अशी मला कॅरी करायची आहे. त्यामुळे एवढं हे झालं नाही. हे बघा एकदम, आणि पूर्ण अशी केस मला कॅरी करायची. आणि कशी करणार आहे मला पण माहिती नाही, कारण मी म्हणजे मुंबईला तर भरपूर प्रचंड गरम होतं. आणि प्लस केस अशी मोकळी ठेवायची, त्यांना क्लिप नाही काही नाही. तर बघू मग कसं काय होत आहे ते, सक्सेसफुल कसं होत आहे ते. मी बिफोर वॉशच ट्रॅव्हलिंग केली पुणे टू मुंबई, पण काही नाही केस व्यवस्थित होती. कारण माझं ऐकण्यात आलं होतं की ट्रॅव्हलिंगमध्ये केस खराब होतात वगैरे, पण तसं माझ्या बाबतीत काहीच झालं नाही. आणि दुसऱ्या दिवशी आल्याच्या नंतर मग मी वॉश घेतला, जसा नॉर्मल वॉश असतो तसाच त्यांनी वॉश दिला आणि पुन्हा एकदा आयनिंग केलं गेलं. आणि हे पार्लर दाखवण्याचं कारण एकच की बऱ्याच वेळेला असं होतं की आपण जिथे ट्रीटमेंट घेतो ते पार्लर पण तसंच असलं पाहिजे. तर असं मला विचारण्यात आलं होतं, आम्ही असं डिस्कस करत असतो फ्रेंड्स बरोबर. तर म्हणे किती जिथे तू ट्रीटमेंट घ्याल ते पार्लर चांगलं बघ, नाहीतर काय आपले पैसे वेस्ट वगैरे जातात. तर म्हणून मी हे पार्लर दाखवते. आणि हा पूर्ण एरिया त्याच्यासाठी यूज केला जातो. हे स्टरलायझर आहे. फॉर एक्झाम्पल जे आम्ही इन्स्ट्रुमेंट्स यूज करतो, कटिंग कोम्स वगैरे यूज करतो, तर त्याला स्टरलाइज करण्यासाठी याचं यूज केलं जातं. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर आपला हा एक एरिया आहे की आमची इथे ट्रीटमेंटची केबिन्स आहे. इथे माझं अजूनही काही काम थांबलेलं आहे, तर त्याच्यासाठी मी दाखवत नाही आहे. पण नेक्स्ट टाईम आमच्या पुढच्या ब्लॉग्समध्ये याचं केबिन्स आपण जरूर सांगूयात की याच्यामध्ये मी काय वेगळं करत आहे. हे आमचं हेअर वॉश सेक्शन आहे आणि हे पेडिक्युअर सेक्शन आहे. इथे हेअर वॉश केलं जातं, कलरिंग झाल्यानंतर शॅम्पू कंडिशनर, पेडिक्युअर केलं जातं, मॅनिक्युअर पेडिक्युअर केलं जातं. हे नॉर्मली हे अशा प्रकारे मशीन आहे. हे पण फूड स्पा आहे. याच्यामध्ये क्लायंट्स पाय धुवून बसले जातात. याच्यामध्ये सुंदरसा लाईट्स येतं. याच्यामध्ये मसाज वगैरे, पायांची क्लिनिंग, मॅनिक्युअर पेडिक्युअर. हे पूर्ण चेअर आहे की याच्यामध्ये व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवतं. व्हायब्रेशन आणि मसाज तुम्हाला याच्यामध्ये केला जातो. त्याच्यानंतर बाकी आणखीन पण आहे आपल्या फेशियलचा ही एक रूम आहे. ही आमची फेशियल रूम आहे.
अशाच 2-3 आहेत असं सांगून बघा. अशाच 2-3 रूम आहे. या व्यतिरिक्त इथे क्लायंट्स ही मशीन ट्रीटमेंट आहे, हे स्टीमर आहे, हे स्टीमर आहे, हे मशीन आहे, हे पण ओमेगा लाईट्स आहे. त्याच्यानंतर हे पण मशीन आम्ही ॲड केलं जातं. क्लायंटचं स्किन टाईप पाहून त्यांना काय पद्धतीने कशा पद्धतीने ट्रीटमेंट द्यायची हे याच्यामध्ये या मशीनमध्ये केलं जातं. इथे हे एक रूम आहे. त्याच्यानंतर आमचं दुसरं पण एक रूम आहे, वॅक्सिंग रूम आहे. हे पण आमचं एक वॅक्सिंग रूम आहे. इथे आम्ही वॅक्स केलं जातं असं. आणि हे आमचं थर्ड रूम पण आहे इथे. आणि याच्यानंतर आणखीन एक रूम आहे इथे. आणि त्या रूममध्ये पॅन्ट्री रूम आहे. इथे क्लायंट्स असल्यामुळे मी हे ओपन करत आहे. पण याच्या मागे एक रूम आहे आणि त्या बाजूला पण एक आमचं पॅन्ट्री सेक्शन आहे असा. तर अशा पद्धतीच्या ओव्हरऑल पार्लरचं पूर्ण सेटअप आहे. इथं बेसिक ॲडव्हान्स सगळ्या काही ट्रीटमेंट केल्या जातात. इवन IPL लेझर ट्रीटमेंट वगैरे, परमनंट हेअर रिडक्शन ट्रीटमेंट्स, स्किन पिलिंग वगैरे, मायक्रोडर्मा ॲब्रेशन वगैरे, या सगळ्या काही ट्रीटमेंट्स इथे केल्या जातात. ज्या पण तुमच्या बेसिक ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे त्याही केल्या जातात. आणि विशेष हेअरच्या पण ट्रीटमेंट्स इथे केल्या जातात. थँक्यू. हा ब्लॉग होता आणि आजचा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.